तारीख 13 मे 2024 लोकसभा निवडणुकांचा महाराष्ट्रातला चौथा टप्पा सुरू होता आणि पुणेवरती शिरूर वगैरे या सगळ्या पट्ट्यांमध्ये निवडणुका होणार होत्या. तिथपर्यंत झालं. त्यानंतर लगेच पाचवा टप्पा आला. पाचवा टप्पा पुढच्या आठवड्यात म्हणजे 20 तारखेला होणार होता. त्याच्यामध्ये नाशिक, दिंडोरी वगैरे आणि मग खाली मुंबई असे सगळे मतदारसंघ कव्हर होणार होते. मला आठवतं चौथ्या टप्प्याच्या एंडिंगलाच केंद्र सरकारकडून मोठा निर्णय आला की कांद्यावरची निर्यात बंदी आम्ही उठवली आहे. आता कांदा तसं पाहायला गेलं तर आपल्याला इसेन्शियल कम्युनिटी ॲक्टमध्ये ते घेतल्यामुळे असं झालं होतं की देशात साधारण किती कांद्याचं कन्झम्पशन होतं हे बघण्यात आलं. आपल्याकडे तेवढा पुरेल की नाही बघण्यात आला आणि त्याच्यावरून सरकारने काय केलं, त्याच्यावरून सरकारने निर्यात बंदी करून टाकली. सुरुवातीला तर निर्यातीवरती आणखी डबल टॅक्स लागत होता. तुम्ही निर्यात करताना तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यायला लागणार वगैरे. तर हे परवडत तर नव्हतंच. त्यात थेट निर्यात बंदीचाच निर्णय घेतला आणि त्यामुळे कांद्याचे भाव पडले होते. त्यामुळे पुणे नगर, पुण्याचा शिरूर, साधारण नॉर्थ पुण्याचा पट्टा म्हणजे खेड, शिरूर वरती आंबेगाव, जुन्नरपर्यंत उत्तूर हा सगळा पट्टा. त्यामुळे शिरूर मतदारसंघ, तिकडे नगर मतदारसंघ, वरती दिंडोरी आणि नाशिक या चारही जागांवरती जिथे सगळ्यात जास्त महाराष्ट्रातला अनियन एक्सपोर्ट पण आणि दुसरं म्हणजे अनियन प्रोडक्शन पण होतं, याच्यामध्ये या सरकारला फटका बसला आणि या चारही जागा त्यांच्या हातातून गेल्या. चारही जागा विरोधकांच्या हाती लागल्या असं क्लिअर दिसलं. मुद्दा असा आहे, सांगण्याचा रेफरन्स द्यायचं कारण असं आहे व्हिडिओच्या सुरुवातीला की आत्ता ज्यावेळी महाराष्ट्र परत एकदा 2024च्या पद्धतीने या सगळ्या अनियन क्रायसिसमधून जातो आहे, त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अगदी छगन भुजबळांपासून ते वळसे पाटलांपर्यंत सगळी मंडळी जेव्हा दिल्लीला गेलेली आहेत, त्या सगळ्यामध्ये कृषी मंत्री आहेत, परत राधाकृष्ण विखे पाटील गेलेत, हे सगळे दिल्लीत भेटीगाठी करण्यासाठी गेलेत आणि कांद्याच्या संदर्भात आम्ही चर्चा करतो असं सांगतात. त्यावेळी ग्राउंडवर काय घडतंय याचा रिपोर्ट मी तुमच्यापर्यंत मुंबई तकवरती आणला. त्याचेच पुढच्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आत्ता माझ्या हातात आहेत. एक म्हणजे काल आम्ही फक्त भेटलो आणि सकारात्मक चर्चा इतकाच मुद्दा समोर आला. बैठकीत चर्चा काय झाली हे मुद्दे समोर आले नव्हते. ते आत्ता माझ्याकडे आहेत की एक्झॅक्टली कोणकोणते विषय डिस्कस झाले, त्याच्यावरती आपण थोडं समीक्षण येणाऱ्या काळामध्ये हे एक्सपर्टसून करून घेऊ. आणि दुसऱ्या सगळ्या संदर्भात अमोल कोल्हे जे आहेत शिरूरचे खासदार, त्यांनी एक महत्त्वाचं लेटर दिलं आहे. ते पत्र आत्ता माझ्या हातात आहे. एक्झॅक्टली काय हे सगळं घडलं आत्ताच्या घडला ते बघायचं आहे. नमस्कार, मी ओमकार. मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. दिल्लीत काल मॅरेथॉन बैठका पार पडल्या. अगदी शिवराज सिंग चौहान होते इथे, अमित शहा होते. अमित शहा सहकार मंत्री आहेत सध्या देशाचे, त्यांच्याकडे पण हा सगळा विषय देण्यात आला आणि त्यांना सांगण्यात आलं की एक्झॅक्टली इथली आत्ता परिस्थिती काय आहे. का आता कांद्याने याच्या आधी सरकार पाडलेली आहेत, आत्ताही काही वेगळा विषय नाही आहे. मी जसं 4 जागांचा मगाशी उल्लेख केला, मी शिरूर, नगर, तिकडं वरती दिंडोरी आणि नाशिक या सगळ्या जागांवरती हात धुवून बसावं लागलं भाजपला. मुद्दा असा आहे की ज्या ज्या ठिकाणी असा क्रायसिस तयार होतो त्या त्या ठिकाणी भडका उडतो आणि हा फक्त भावनांचा नसतो, हा मतदानामध्ये रिफ्लेक्ट होतं. पुढच्या 2-2.5 वर्ष काही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही निवडणुका नाही, त्यामुळे साधारण आत्ता सत्ताधाऱ्यांना काही फारसं टेन्शन यायचं असं मला दिसत नाही आहे. त्यांच्या साधारण काय चाललं आहे हे तुम्हाला सगळ्यांना दिसतं आहे आणि मी बोलतो त्याच्यापेक्षा माझ्या माईकवर जी लोकं बोलत आहेत ती जास्त मला असं वाटतं की दे आर मोर क्लिअर किंवा दे आर मोर लाऊड, की ज्याच्यावरून हे सगळा मेसेज क्लिअर होतो आहे. कालच्या बैठकीत एक्झॅक्टली त्या 4-5 मुद्दे काय डिस्कस झाले ते बघू, कारण त्याच अनुषंगाने आताचं हे सगळं कांदा उत्पादकांना रिलीफ मिळणार की नाही मिळणार हा प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. एकतर गल्फमध्ये वॉर आहे, उलट इराणमध्ये सगळा इश्यू झाल्यामुळे असं दिसत होतं की इंटरनॅशनल मार्केटला कांदा आपल्याला विकता येईल, त्याच्यामध्ये आपल्याला जास्त संधीत असं वाटत होतं. ते काय घडलेलं नाही आहे, उलट आणखीच संधी घटल्या. दुसरं, बांगलादेशला आपण चांगला कांदा देत होतो, तर बांगलादेश ते गेल्या काही वर्षामध्ये जे त्यांच्याकडचं स्वदेशी म्हणजे बेसिकली स्वयंभू होण्याचं धोरण अवलंबलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे स्वतःकडे कांद्याचं फार्मिंग बऱ्यापैकी वाढलं आहे. त्याचा फायदा असा होतो आहे त्या लोकांना की त्यांना आता भारताकडून कांदा घ्यावा लागत नाही, त्यामुळे आपला कांदा आणखी इथं पडून आहे. श्रीलंकेच्या बाबतीत काही प्रमाणात आहे. आता मुद्दा इथपर्यंत मर्यादित नाही. ज्यावेळी इंटरनॅशनल मार्केटमध्ये पाकिस्तानचा कांदा उलट युरोपमध्ये चाललेला आहे, पण इंडियन अनियन तिथे ज्याची सगळ्यात जास्त गरज आहे तो जायला प्रॉब्लेम येतो आहे. त्याचं मूळ कारण आहे की इसेन्शियल कमोडिटी ॲक्टनुसार कांद्याचं जे स्पेसिफिक स्टोरेज आहे तेवढं आपल्याला ठेवावंच लागेल, तेवढा साठा, तेवढं उत्पादन, या सगळ्या गोष्टी बघता आपल्या लोकांच्या जेवणामध्ये कांदा कमी पडू नये असं साधारण सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांपेक्षा अनियन कन्झ्युमर्स जे आहेत त्यांचं हित जास्त राखलं जावं असं साधारण आताच्या घडलं तरी दिसतंय. पण मी ज्यावेळी ग्राउंडवरती फिरलो त्यावेळी काय दिसलं, मला ओतूरमधली महिला भेटली जी म्हटली 2 रुपयाने पट्टी आली. 2 रुपयाने पट्टी म्हणजे 41 पिशव्या विकल्या तेव्हा
किलोला 2 रुपये मिळाले. समजा तिने आपण असं म्हणू की 100 किलोचं एक पोतं समजा हिने विकलं असेल, समजा आपण असं म्हणू 41 क्विंटल समजा हिने कांदा विकला, तर तिला फक्त किलोला 2 रुपये मिळाले. म्हणजे किती पैसे आले असतील याचा हिशोब करा. जी गोणी आहे बांधायची, कांदा ज्यामध्ये आपण भरतो बारदान, त्या पोत्याची, त्या पिशवीची किंमत 9 रुपयावरून 23 रुपयावरती गेलेली आहे. आणि एका किलोला तिला किती मिळाले? 2 रुपये फक्त मिळाले. हे फक्त एक उदाहरण नाही, ते माझ्या कॅमेऱ्यावर आलेलं उदाहरण आहे. त्याच्या व्यतिरिक्त असे असंख्य उदाहरणं आहेत की लोकांना 4 रुपये, 6 रुपये, 10 रुपये, फार तर 12 रुपयापर्यंत रेट मिळालेला आहे. आता नाफेड येत आहे. नाफेडच्या बाबतीत विषय असा आहे की नाफेड फक्त नाशिक, लासलगाव मार्केट आणि पिंपळगाव मार्केटचाच कांदा घेत आहे. मग नगरच्या शेतकऱ्यांनी काय करायचं? मग त्यानंतर पुण्यातले जे सगळे नॉर्थ बेल्टचे शेतकरी यांनी काय करायचं? हा प्रश्न जो अनुत्तरित राहतो. काल मी जेव्हा ओतूरला होतो त्यावेळी ओतूरमध्ये उलट स्थानिक मार्केटपेक्षा नगरचा कांदा बऱ्यापैकी विकायला आलेला होता. हेच तिथे दिसलं. आता या कांद्याला तर नाफेड विकत घेणार नाही आहे. त्यामुळे जो 15% वरती आम्ही नाफेड 15 रुपयापासून आम्ही वरती विकत घेऊ, हे जे काय सांगितलं जातं ते स्पेसिफिक बेल्टमधल्याच लोकांना याचा फायदा मिळाला तरीसुद्धा. बरं, उत्पादन क्षमता, आता उत्पादन खर्च किती आहे कांद्याचा? साधारण 18 ते 20 रुपये किलोला लागतो आहे. त्यामुळे 20 रुपयापेक्षा जर कांदा वर विकला गेला तरच त्या शेतकऱ्याचं प्रॉफिट आहे. तसं होताना दिसत नाही आहे. 20 रुपये आत्ता कुठेही भाव चाललेला नाही. काल सगळ्यात चांगल्या क्वालिटीचा कांदा, जो एकदम मोठा होता, जो ज्याच्या पाती जाड होत्या, कलर चांगला होता, सगळ्यात त्याचा तो 16 रुपयाने केला आहे. सगळ्यात चांगला कांदा 16 रुपये. त्यामुळे 20 रुपये तर कोणालाच भाव मिळत नाही, हे तितकंच खरं आहे. काल चर्चेत काय आलं समजून घेऊ. एक 5 ते 7 मुद्दे आहेत. ते मुद्दे कळल्यानंतर साधारण कळेल की या गोष्टी खरंच फिजिबल आहेत की नाही, या आपल्याला आणखी कळून येतील. आता दीर्घकालीन धोरणाची या सगळ्यामध्ये मागणी होते. ते धोरण अर्थात निर्यातीवरती बेस्ट आहे. काय म्हटलंय? कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक यांच्यातील योग्य संतुलन राखण्यासाठी केंद्र सरकारने बाजारभाव आणि निर्यातीबाबत एक शाश्वत, स्थिर, दीर्घकालीन धोरण असावं. सस्टेनेबल असावं, स्टेबल असावं आणि त्यानंतर ते लॉंग टर्मसाठीची पॉलिसी मेकिंग असावी, याची मागणी करण्यात आली आहे. अचानक घेतल्या येणाऱ्या निर्णयांमुळे काय होतं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारतीय कांद्याची विश्वासार्हता कमी होऊन पाकिस्तान, चीन, इजिप्त या देशांना याचा फायदा होतोय, असं केंद्र सरकारच्या निदर्शनास राज्य सरकारने आणून दिलं आहे. म्हणजे मी मगाशी सांगत होतो की ॲक्च्युली युरोपमध्ये आता पाकिस्तानचा कांदा लोक घेऊ लागलेत. उलट आपला जो अनियन आहे इंडियन, म्हणजे आपला एस्पेशली महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशच्या पट्ट्यात पिकतो, इट इज मोर पंजंट. तो थोडा तिखटपण आहे, त्याला थोडा स्पायसीनेस आहे. हा पण कांदा वापरता येतो. मुद्दा असा आहे, असं असताना आज केंद्र सरकारची धोरणं अशी आहेत की ज्या धोरणांमधल्या सतत बदलाव गोष्टी होत आहेत, सतत फ्लक्च्युएट होत आहेत आणि त्याचा थेट परिणाम उत्पादकांवरती होतो आणि त्यामुळे पाकिस्तान आणि चीन, इजिप्त यासारख्या देशांचा याच्यामध्ये फायदा होतो असं राज्य सरकार स्वतः म्हणतं आहे. ठीक आहे. निर्यात धोरणावरती काय एक्झॅक्टली चर्चा आहे की केंद्र शासनाने कांद्याची निर्यात बंदी किंवा जी MEP आहे, म्हणजे निर्यातीची जी एक्सपोर्टची जी मिनिमम एक्सपोर्ट प्राईस आहे, किमान निर्यात मूल्य जे आहे ते लागू करण्यासाठी कांदा उत्पादक राज्यांशी सविस्तर चर्चा करून निर्णय घ्यावा. राज्यांसोबत तुम्ही बसा, आमच्याशी तुम्ही डिस्कशन घ्या, त्याच्यावरती आपण चर्चा करू आणि मग निर्याती संदर्भात धोरण ठरवू. थेट केंद्रातून जर धोरण अप्लाय झालं तर राज्यात ह्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होतं, हे सगळं दिसलं आहे. आणि त्याच्यामुळे सध्याची जी रेमिशन ऑफ ड्युटीज अँड टॅक्सेस ऑन एक्सपोर्ट प्रोडक्ट स्कीम जी आहे, या योजनेअंतर्गत देता येणारं जे सगळं अनुदान आहे, ते अनुदान सध्या 1.9% वरून 4% करण्यात यावं, जेणेकरून निर्यात ह्या सगळ्यामध्ये वाढता येईल आणि त्याला आपण प्रोत्साहन देता येईल. नाफेड व NCCF मार्फत खरेदीचा जो विषय आहे, त्याच्यामध्ये नाफेड आणि NCCF मार्फत सुरू असलेली खरेदी थेट कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्याकडून केली जावी. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. त्यासाठी तातडीने अतिरिक्त खरेदीची केंद्र सुरू करून उत्पादनाच्या किमान 25% म्हणजे 10 लाख मेट्रिक टनापर्यंतचा हा लक्षांश वाढवावा. सध्या तो 2 लाख मेट्रिक टन असं दिसतंय, तो 10 लाखांपर्यंत न्यावा. यातलं पहिलं जे वाक्य होतं की प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून खरेदी करावी. मी काल ज्यावेळी एका व्यापाऱ्याशी बोलत होतो त्यावेळी त्याने सांगितलं की याच्या आधी जो 6 ते 10 रुपयाने कांदा खरेदी केलेला आहे काही व्यापाऱ्यांनीच, ऐनवेळी नाफेडसोबत संगनमत करून हे व्यापारी टक्केवारी डिसाईड करून हाच कांदा आता जो सरकार भाव देते 15.5 रुपये वगैरे, त्याने विकू शकतात. आणि या सगळ्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्यात असं त्या माणसांना नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं. हे हॉरिबल आहे आत्ताच्या घडल्या. ठीक आहे. मग ते असं म्हणतात पुढे राज्य सरकारच्या याच्यामध्ये किमान आधारभूत किंमत व व्यापारी निर्बंध याच्या संदर्भातला मुद्दा आणि अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा, जो आत्ता राज्य सरकारकडून डेलिगेशन जे वगैरे त्यांच्यामध्ये डिस्कशनला आलेला आहे. उत्पादन खर्चावरती आधारित धोरण ठरवताना 1500 रुपये खर्चावरती 50% नफा धरून 2250 रुपये ही किमान आधारभूत किंमत निश्चित करावी. त्यामुळे
बाजारभाव 3,000 रुपयापर्यंत असेपर्यंत व्यापारावरती कोणतेही निर्बंध लादू नयेत. 3,000 ते 4,000 हे जेव्हा किमान निर्यात मूल्य लागू करण्यात यामध्ये यावं आणि त्याने असं होईल की मग 4,000 5,000 दरापर्यंत जेव्हा अतिवाढ ह्या सगळ्यामध्ये होईल की 5,000 जेव्हा भाव जाईल मार्केटमध्ये, तेव्हा नियंत्रणात आणण्यासाठी ज्या गोष्टी असतील त्या ॲक्शन तुम्ही घ्याव्यात. आणि महत्त्वाचं असं आहे की मग 5,000च्या पुढे गेलं तर मग मात्र निर्यात बंदी तुम्ही करू शकता किंवा त्याच्यावरती अतिरिक्त तुम्ही शुल्कही लावू शकता, अशी आत्ता राज्याने मागणी केली. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, पायाभूत सुविधा आणि येवला ब्लॉकचा यामध्ये समावेश करण्यात यावा. कारण किंमत स्थिरीकरण जो निधी आहे की प्राईस स्टॅबिलेशन यातला फंड, त्याच्यामध्ये योजनेअंतर्गत कांदा खरेदी व साठवणुकीसाठीची गोदामं आणि चाळी भाड्याने घेण्याच्या मंजूर ठिकाणांमध्ये येवला ब्लॉकचा समावेश करावा. यामुळे किसान रेल उपक्रमामार्फत वेगवेगळ्या ठिकाणी हा सगळा कांदा आपल्याला कमी पैशात पोचवता येईल आणि मग त्यामुळे फायदा होईल असं म्हटलेलं आहे. कालपासून राज्य सरकारनेच्या वेगवेगळ्या लोकांनी मी बघतोय, कोण ट्विट करतं आहे, कोण बाईट देतं आहे, सगळं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वगैरे पण आश्वासनं दिली जात आहेत. पण आम्ही चर्चा काय केली, आम्ही कोणते मुद्दे डिस्कस केले, आमच्यामध्ये एक्झॅक्टली राज्याकडून काय तिथे गेलं होतं, त्याच्यावरती केंद्राने फक्त सकारात्मक दिला असं म्हणण्यापेक्षा केंद्राने त्याच्यावरती काही चेंजेस सुचवलेत का, किंवा एखादी गोष्ट जसं की आता यातला जो पॉईंट आहे की 3,000 रुपये ही किमान आधारभूत किंमत याची सगळी धरावी आपण, तर त्याच्यावरती केंद्र सरकारच्या कृषी खात्याने काही तुम्हाला चेंजेस सुचवलेत का, त्यात काही एक्स्ट्रा पॉईंट सुचवलेत का, याबद्दल मात्र कोणी अजून ब्रीफिंग देताना दिसलेलं नाही. फक्त प्रत्येकजण सांगतो की आमची खूप सकारात्मक चर्चा, खूप सकारात्मक चर्चा. अरे काय घडलं हे सांगणं आणि याचं उत्तर देणं तुमचं काम आहे, ते अजून होताना दिसलेलं नाही. अमोल कोल्हेंच्या पत्राकडे आपण आता जाऊ. अमोल कोल्हेने यामध्ये काय म्हटलं आहे की बाबा NCCF मार्फत केवळ नाशिक जिल्ह्यामध्येच कांदा खरेदी केली जात होती आणि त्यामुळे म्हणजे आता नाफेड पण तिथे आलं, पण परत नाशिक पुरतंच मर्यादित आहे. त्यामुळे नगर, काही प्रमाणात तिथं शिर्डी आणि शिरूरचा जेवढा बेल्ट आहे, या बेल्टमधल्या शेतकऱ्यांना काही अजून दिलासा तसं पाहिलं तर नाहीच आहे, कारण नाशिकमध्येच खरेदी फक्त होणार आहे. NCCF मार्फत केवळ नाशिक जिल्ह्यामध्येच कांदा खरेदी केली जात असून पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये देखील NCCFच्या मार्फत कांदा खरेदी तत्काळ सुरू करण्यात यावी असं अमोल कोल्हे म्हणतात. त्यांनी मोठं पत्र लिहिलं या सगळ्यामध्ये, ते मी आता चेक केलं. कांद्याला किमान हमी भाव ते असं म्हणतात की 2,000 रुपये प्रति क्विंटल जाहीर करावा आणि सध्याच्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1,500 रुपये अनुदान देऊन शेतकऱ्यांच्या थेट मदतीसाठी 500 ते 700 रुपये प्रति क्विंटल हे सानुग्रह अनुदान व रासायनिक खतांवरील अनुदान व त्यांच्या बँक खात्यात DBT डायरेक्ट बँक ट्रान्सफर करण्यात यावं. या सगळ्या संदर्भात धोरणात्मक कार्यवाही करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे ही जी अस्थिर निर्यात बंदी आहे आणि वारंवार होणारे बदल आहेत, यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील कांद्याची पत कमी होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. सद्यस्थितीप्रमाणे भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी ग्रामीण भागात आधुनिक शीतगृह, त्यानंतर कांदा चाळ उभारण्यासाठी भरघोस अनुदान देऊन दर्जेदार कांदा बियाणं हे सवलतीच्या किमतीमध्ये द्यावं आणि साठवणूक सुविधा वगैरे नीट करावी असं कोल्हेंनी पण या सगळ्या संदर्भात पत्र लिहिलं. माझा मूळ मुद्दा आत्ताचा या सगळं तुम्हाला वाचून दाखवण्याचा असा आहे की ज्यावेळी मी ग्राउंडवर काय झालं हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो, त्यावेळी गव्हर्नमेंट डिस्कशन्स काय आहेत, डेलिगेशनमध्ये एक्झॅक्टली काय बोलणी चालली आहे ती पण तुमच्यापर्यंत येणं महत्त्वाचं आहे. कालपासून मी बघतोय फक्त आम्ही चांगलं बोललो, सगळं बोललो आहे वगैरे असं सांगतायत. काही जणांनी सविस्तर ट्विट लिहिलेत सुद्धा. मुद्दा असा आहे, लोकांपर्यंत ते पोचले नसतील तर त्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. एकतर मी कोणी ऑनियन एक्सपर्ट नाही आहे, पण साधा सोपा मुद्दा आहे. एक धोरण ठरल्यानंतर त्या धोरणाची निश्चिती, त्याचं स्टॅबिलायझेशन आणि त्याची कंटिन्युटी, एवढी गोष्टसुद्धा केंद्राकडून अजून मेंटेन केली जात नाही आहे. प्रत्येक निर्णय कसे, मी ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला उदाहरण दिलं होतं की निवडणुका कशा टप्प्यात आल्या आणि त्यानंतर मुद्दा निर्यात बंदी हटवण्यात आली आणि त्या भागातला जो अनरेस्ट होता त्याला कव्हरअप करण्याचा प्रयत्न झाला, जो काही मतांमध्ये परिवर्तित नाही झाला, उलट तिथे भाजपचे उमेदवार पडलेच. प्रत्येक गोष्टीकडे राजकीय दृष्ट्या न बघता त्याला एखादं सस्टेनेबल मॉडेल उभं कसं राहील याचा विचार सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांनी केला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि दुसरं शेवटचा पॉईंट असा आहे, नाफेड किंवा NCCF, नाफेडची जी कोणी मंडळी असतील या सगळ्यामध्ये, तुमच्याकडे यातली किती अधिकारी आलेत, त्यांनी स्टॉल्स लावलेत आणि खरंच तसं काय केलं आहे का? सरकारने सांगितलं खरेदी सुरू करा म्हणून, पण हे ग्राउंडवरती खरंच होतं का हे मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये करून सांगा. नसेल तर ग्राउंड रिपोर्टिंगला मी 100% येणार आहे. बाकी मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत येऊन करा आज पुण्यामध्ये.